ओके. तर सगळ्यांना एकदा जबरदस्त गुड मॉर्निंग. आणि आजचा टॉपिक आज आपण खूप वेगळा ठेवलाय. टॉपिकचं नाव आहे लिटल थिंग्स मेक बिग थिंग्स हॅपन. म्हणजे आपण आयुष्यात केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये बराच मोठा बदल घडवून आणू शकतात. आणि ही गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे, की आपण छोट्या-छोट्या गोष्टीचा कंटाळा करतो. कशाला लवकर उठायला पाहिजे, कशाला 1 तारखेला पी-व्ही करायला पाहिजे, लेट केलं तर काय होतंय, मीटिंगला 9 वाजता वेळेत नाही गेलं तर काय होतंय, ओके. कोणतरी अटेंड करेल, कोणीतरी पाहिल. म्हणजे 2 गोष्टी आळस आणि आपल्याला असलेला विनाकारण इगो असेल, तर त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये आपण विनाकारण मागे राहतो. मग तसं न करता कुठलीही गोष्ट पटापट, तत्परता, अलर्टपणे जेवढं करायला लागाल तेवढा तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचा फायदा आहे. कारण मला वाटतं, की प्रत्येक माणसाला प्रत्येक बघणारी दुनिया भरपूर असते. प्रत्येक वडिलांना त्यांची मुलं पाहत असतात, मुलाला वडील पाहत असतात, मुलांना शिक्षक पाहत असतात, अपलाईनला डाउनलाईन पाहत असते, डाउनलाईनला अपलाईन पाहत असते, मॅनेजमेंट पाहत असते. म्हणजे ज्या-ज्या कृती तुमच्याद्वारे केल्या जातात, त्याला पाहणारी अख्ख्या दुनिया असते. त्याच्यामुळं आपल्या गोष्टींना खूप महत्त्व राहतं. तर अशा कुठल्या-कुठल्या गोष्टी आहेत, की ज्या आपण पटापट करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगा, की तुम्ही तुमच्या आयुष्यातला असा एक ठाम निर्णय घेतला का? अ चॉईस टू बी मेड तुमचा पक्का निर्णय झाला का? की नेमकं व्हॉट यू लव्ह तुम्हाला काय करायला आवडतं? म्हणजे जर एखादी गोष्ट माझ्या आवडीची असेल, तर मी किती पण करत राहीन. म्हणजे लता मंगेशकर, तिला गाणंच आवडायचं. तिला गाणंच आवडायला पाहिजे. सचिन तेंडुलकरला क्रिकेटच आवडायला पाहिजे. झाकीर हुसेनला तबलाच बडवायला आवडला पाहिजे. ज्याला जे आवडतं त्यात त्याला त्याचा वेळ कळत नाही. तो त्यात कारणं देत नाही. त्यात तो झोकून वाहून द्यायला लागतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, की तुम्ही जे काम करता त्या कामावरती तुमचं प्रेम असायला हवं. कारण जिथं प्रेम असतं तिथं कंडिशन नसतात, तिथं कंटाळा नसतो. ओके. तिथं आपण विनाकारण टाळाटाळ करत नाही. नाही ते माझ्या आवडीचं काम आहे. मग रात्र झाली 11 वाजता मीटिंग करायची का 4 वाजता मीटिंग करायची का कुठं अजून मला प्रॉस्पेक्टला हँडल करायचा आहे का मला फोन उचलायचा आहे, पण मी ते करणार. व्हॉट यू आर गुड तुम्ही चांगले कशात आहात? तुम्हाला तुमची ओळख झालीये का? मला चांगलं करायला काय जमतं? कारण कित्येक लोकं आता आपण बघितलं, की खूप काय करतात. इंजिनिअर झाला, डॉक्टर झाला, वकील झाला, घरच्यांना पाहिजे त्या मुलांनी शाळा शिकवली, त्याला पाहिजे ते घर घेऊन दिलं, पाहिजे ती गाडी घेऊन दिली, तरी त्याला पाहिजे तसं आउटपुट निघत नाही, परफॉर्मन्स निघत नाही. मग याचा अर्थ काय झाला, की त्याला तो स्वतःच कळाला नाही, की मी कुठं मागे राहतोय, माझ्यात काय कमतरता आहे. दुसरी गोष्ट व्हॉट यू कॅन बी पेड फॉर तुम्हाला आता जो पैशाचा मोबदला मिळतोय, म्हणजे आता आपण विचार करू, की आपले समजा बोरावके सर आता एका शाळेमध्ये प्रोफेसर आहेत. त्याच्यानंतर अजून काही लोकं कंपनीमध्ये इंजिनिअरिंगचं काम करतात. काही लोकं डॉक्टरांचं पेशंट हँडल करायचं काम करतात. काही लोकं त्यांचं दुकान चालवतात. तर तुम्हाला जो पैशाचा मोबदला आत्ता हातात येतोय, हा तुम्हाला वाटतं का हा पुरेसा आहे? की माझ्या कुवतीप्रमाणे मला पैसे मिळतायत? नाही, माझ्यात तर भरपूर मेहनत घ्यायची ताकद आहे, पण मला तेवढे पैसे येत नाही. अशी काय कमतरता आहे? तर आता एक लक्षात ठेवा, तुम्ही जे काम करताय, तुम्हाला जे पैसे येतायत, हे तुम्ही केलेल्या असलेल्या कामाच्या अनुषंगानंच येत आहेत. त्यामुळं तुम्हाला एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी माझ्यात काय कमी आहे, माझ्यात काय उणीव आहेत, हे मला अजून त्याच्यावरती मेहनत घ्यावी लागेल. व्हॉट द वर्ल्ड जगाला काय गरज आहे? मी जगाला काय गरज आहे त्या गोष्टी मी विकतोय का? त्या गोष्टी मी जगाला दाखवतोय का? कारण आत्ता जर मी एक विचार केला, जगाला पाहिजे कपडे, जगाला पाहिजे कॉस्मेटिक, जगाला पाहिजे अ, फोन, जगाला पाहिजे मोबाईल, जगाला बाकीच्या गोष्टी पाहिजेत. पण सध्या महत्त्वाचं काय झालं, की आता 97% लोकं काही विकतच नाहीत. म्हणजे फक्त विकत घेत जातात. मिस्टर कामाला जातात, पगार येतो, एक घेतलं, शेतातनं पैसे आले, दुकानात गेला, खरेदी केली. पण मी काय विकतोय का? ज्याची जगाला गरज आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं जगाला गरजेचे प्रॉडक्ट आपल्या हातात आहेत की नाही? आपण इम्युनिटी लोकांना रिकमेंड करतोय की नाही? आपलं प्रॉडक्ट वर्ल्ड क्लास आहे की नाही? त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं की जगाला पाहिजे ती गरज डी-एक्सन गॅडरमा आपल्या हातात आलाय. ओके. त्याच्यानंतर व्हॉट यू कॅन बी पेड फॉर आतापर्यंत जरी तुम्हाला असं वाटलं, की मला मनासारखी नोकरी नाही मिळाली,
मला एखादी महिला असेल, खूप कॉलेज केलं, शिकली, ग्रॅज्युएट झालं, पी-एच-डी झालं, अजून काय झालं, तरी मला इन्कम तेवढा नाही झाला. तर तुम्ही तुमचं टॅलेंट नेटवर्किंगमध्ये दाखवून तुम्ही अचीव्ह करू शकता. मंथली 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 5,00,000, 10,00,000, 20,00,000. आपल्या धर्मशिला मॅडम, उद्या त्यांची मीटिंग ऐका तुम्ही संध्याकाळी 5:45 वाजता, ₹25,00,000 महिना कमवतात. याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं, की तुमच्या लहानपणी घरच्यांनी मनासारखी शाळा शिकवली नाहीये किंवा माझ्यात टॅलेंट भरपूर होतं, पण मला अचीव्हर असं मला कोणी रिकॉग्नाइज नाही केलं, बक्षीस नाही मला जर कोणी दिलं, तर तुम्ही दाखवा डी-एक्शनमध्ये करून. अनपढ जरी आला, इलिटरेट जरी आला, निरक्षर जरी आला, तरी सुद्धा तुम्ही स्टार एजंट, स्टार रुबी, स्टार डायमंड, डबल डायमंड, ट्रिपल डायमंड, क्राउन अँबॅसेडर होऊ शकता आणि जगाला दाखवू शकता, की माझी कुवत काय होती. ओके, मी काय कुवतीचा जगाला सॅल्यूट मारायला लावायचं आपल्याला. अख्खं जगाने आपल्याकरता फटाके फोडले पाहिजेत. ओके, एवढं आपण यात काम करू शकतो. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं माझं माझ्या डी-एक्शनच्या प्रॉडक्टवरती प्रेम असायला पाहिजे. हे प्रॉडक्ट भरपूर खायला पाहिजे, दिसलं पाहिजे अंगा-अंगात असं आणि तुमच्यातला शिवाजी जागा व्हायला पाहिजे. ओके, व्हॉट यू लव्ह. त्यामुळे तुम्ही जे कार्य करता त्याच्यावरती मनापासून प्रेम करा. मनापासून प्रेम केलं, मनापासून प्रॉडक्ट खाल्ले, तर तुम्हाला मनासारखी रिझल्ट आपोआप यायला लागतील. आणि हे एक सूत्र आहे, हा एक फॉर्म्युला आहे, इकिगाय. एक जपानी फॉर्म्युला आहे. जसं कायझन टूल आहे ना, तसं हे एक टूल आहे, की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं आहे? म्हणजे आता आपण बघितलं का ना, समजा आपली मुलं 10वी-12वी ला असतात, की तो नेमका चांगला कशात आहे? आपण त्याला एक टॅलेंट सर्च परीक्षा घेतो. अरे, हा ह्याचं ड्रॉइंग चांगलं आहे. मग त्याला आर्किटेक्टला टाका. ह्याला जरा वाटतं, की याला बायोलॉजी आवडतं. मग ह्याला डॉक्टरच्या कोर्सला टाका. ओके. यांना वाटतं, की आता हे ब्युटिशियन आवड आहे. मग आपण ब्युटिशियनचा कोर्स करू काहीतरी. तसं तुमच्या सोलला, तुमच्या अंतरंगाला, तुमच्या आत्म्याला असं काय वाटतंय, त्याचा शोध घेणं, त्याला म्हणतात की इकिगाय फॉर्म्युला. मग त्याच्यात काय 4 गोष्टी विचारात घेतल्या जातात. व्हॉट यू लव्ह म्हणजे तुम्हाला नेमकं काय आवडतं? कारण ज्याला नेमकं जे आवडलंय ना, तो काही करून नाही मला हेच पाहिजे, मला हीच मुलगी पाहिजे, मला हीच गाडी पाहिजे, मला हेच घर पाहिजे, मला हीच साडी पाहिजे. हेच ते मागणे तुझला एकची देवा, डी-एक्शन क्राउन अँबॅसेडर. असा खतरनाक प्रेम असायला पाहिजे ना. अजिबात दुसरं काही दिसता कामा नये. त्याच्यानंतर यू शुड बी पॅशनेट. पॅशनेट म्हणजे ध्येयवेड होणं. का जमत नाही मला? रोज 5 कॉल, 10 कॉल, 20 कॉल, सकाळी 3 तास कॉल, संध्याकाळी 3 तास कॉल, मीटिंगला माझी लोकं का बसली नाहीत? का येत नाहीत? हे सगळं ध्येयवेड होऊन काम करत राहणं. कामाचे तास न मोजणं. त्याच्यानंतर व्हॉट यू कॅन बी पेड फॉर. त्याच्याकरता एक असतं प्रोफेशन म्हणजे मी निवडलेला व्यवसाय आणि एक असतो व्होकेशन. व्होकेशन म्हणजे व्हेकेशन म्हणजे सुट्टी नाही बरं का. व्होकेशन म्हणजे तळमळीनं मला त्या झोकून देऊन मला त्या टॉपला जायचंय. ओके. ध्येयवेड आपण म्हणूया आणि ते काम मला करत राहायचंय मनासारखं आणि मग जगाला गरज आहे. आता ह्या डी-एक्शनच्या प्रॉडक्टची गरज तुम्हाला काय वाटतं? मी 10 लोकांना सांगितलं, माझं त्या लोकांनी ऐकलं नाही. फक्त 10 लोकांच्या करता डी-एक्शन आहे? फक्त 100 लोकांच्या करता डी-एक्शन आहे? फक्त 10 गावाकरता डी-एक्शन आहे? डी-एक्शन प्रॉडक्टची गरज जगातल्या 750 कोटी लोकांना आहे. ओके. या 750 कोटी लोकांच्या पर्यंत पोहोचायच्या ऐवजी 750 गावात तरी जा. 750 ची डाउनलाईन तरी करा. 750 लोकांना भेटेपर्यंत आऊच सुद्धा करू नका. तोंडातनं जमत नाही सुद्धा म्हणू नका. 750 लोकं तरी टच करा. लोकांना तरी भेटा, तळमळ दाखवा, इन्व्हॉल्व करा. 750 लोकांची ऍक्टिव्ह लोकांची टीम बनवा. 750 लोकं महिन्याला 1000 पीव्ही करू देत. 75 लाख पीव्ही व्हायला लागतील. आहे कुठं आपण? कायच्या काय होऊ शकतं आपल्याकडनं? हे कामाला सुरुवात करा आणि मग व्हाय स्मॉल थिंग्स मॅटर. खूप छोट्या-छोट्या गोष्टी का काम करतात? आता आपण बघितलं, की समजा आपले बालाजी सर एक कोर्स घेतात. सुपर मॉर्निंग. विराट कोहली पहाटे 3:30 ला उठतो. कपिल देव क्रिकेटपटू आपला 1983 चा वर्ल्ड कप घेतलेला तो म्हणतो 4 वाजता मी ग्राउंडवर असायला पाहिजे. तरच मी खेळू शकतो. तरच माझा फिटनेस टिकू शकतो. तेव्हाच तो कपिल देव होतो, की नाही? ओके. आपले शिवाजी महाराज कधी गडाचे दरवाजे कधी उघडायचे आणि कधी गडाचे दरवाजे बंद व्हायचे. 6 सूर्य उगवला की गडाचा दरवाजा उघडा. सूर्य मावळला गडाचा दरवाजा बंद. नंतर आला नो एंट्री, खाली राहा. डिसिप्लिन. एक-एक मिनिट लाईफचा महत्वाचा आहे. तुम्हाला माहितीये का, आपण जे पाण्यामध्ये जे जहाज चालतं, जे विमान आकाशात उडतं, एका डिग्रीनी जरी चुकलं ना, तरी विमान जायला पाहिजे होतं कुठं? इंग्लंडला. ते जाईल भलत्याच बेटावर जातं विमान.
तुम्हाला माहितीये का भारताचा शोध कोणी लावला? चॅट बॉक्स मध्ये लिहा, शेवटी वाचू आपण. लावला कोलंबसनी. तो निघाला होता काय शोधायला? त्याची बोट चुकली आणि तो आला कुठं? भारताचा शोध लावला त्यांनी. म्हणजे 1 डिग्री चुकली तर कुठल्या कुठं जाऊ शकतं. 1 डिग्री शिफ्ट इन शिफ्ट डिरेक्शन कॅन लँड यू ऑन अॅन एंटायरली डिफरंट कंट्री. वेगळ्या दुनियेत जाल. त्यामुळे तुमचा एक चुकीचा निर्णय, चुकीचं एम-एल-एम निवडणं, चुकीचा नवरा निवडणं, चुकीची बायको निवडणं, चुकीचं कॉलेज निवडणं, चुकीची कंपनी निवडणं किती धोकादायक होऊ शकतं, हिची तुम्हाला कल्पना सुद्धा करवणार नाही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला भरपूर अभ्यास करायचा आहे, स्टडी करायची आहे, ऑब्झर्व्ह करायचं आहे, माहिती करायचं आहे आणि डी-एक्सन तुमचं एंटायर करियर म्हणजे तुमचं एकट्याचं सोडा, तुमच्या अख्ख्या खानदानाचं करियर सेट करायला आलंय. त्याच्यामुळे खूप छोट्या-छोट्या गोष्टी मॅटर करतात. पण गडबड काय झाली माहितीये का? आत्ताची जेवढी आपण लोकं बघतो, 100 पैकी 90 लोकं फक्त तोंडाळ आहेत, वाचाळ आहेत. ही कंपनी अशी आहे, हे प्रॉडक्ट असं आहे, हे घर बरोबर नाही, याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, तो कुठं जातो. तुम्हाला माहितीये का कोरोनामध्ये काय-काय टेस्ट करायला पाहिजे, सरकार काय करतंय, असा फक्त बडबड आणि म्हणजे त्याच्या कामाची बडबड न करता तो गावच्या मध्ये इंटरेस्ट जास्त घेतो, राजकारणात इंटरेस्ट घेतो, शेजारच्या घरामध्ये घेतो, नको-नको त्या स्टोरीमध्ये घेतो. सलमान खाननी लग्न अजून का नाही केलं? तुला काय करायचंय? तुझ्या लग्नाचं बघ की का नाही होत ते. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचं माणसं विचार न करता जे दुसऱ्याचं बघत राहतात, त्यामुळं तुमचं करियर करायचं राहतंय. त्यामुळं सगळ्यांना आता मी तुम्हाला एक पुस्तक दाखवणार आहे. हे पुस्तक आहे ॲज अ मॅन थिंकिथ मनुष्य जैसा सोचता है वैसा ही बनता है. पुस्तकाची किंमत ₹80 आहे. मिळतं कुठं? Amazonला. ऑनलाईन बुक करून मागवून घ्यायचं आणि पुस्तकं वाचा. कारण तुम्हाला आता 10 मित्रापैकी 7 मित्र बिनकामाचे आहेत. त्याचा पगार तुमच्या पगार एवढा सुद्धा नाहीये. त्याच्यामुळं नको त्या गोष्टी करण्यापेक्षा क्वालिटी बुक वाचा. ओके. आणि तुमच्यापेक्षा जास्त थोडेसे मॅच्युअर्ड लोक असतील, इन्कम जास्त कमवणारी, ज्याला 4 वेगळ्या गोष्टी माहिती आहेत, अशाची संगत, रंगत धरा. ते जर तुम्ही केलं तर बिनकामाच्या वाचाळ बडबडी आपल्या लाईफच्या बंद होतील आणि तुम्हाला तुमच्या जवळ जे आत्ता काय आहे, समजा आता डी-एक्सन तुम्हाला मिळालंय. डी-एक्सन तुम्हाला मिळालंय. ह्या प्रॉडक्टची एवढी चांगली आता इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आहे, की कोव्हिड-19 त्याच्यातून इमिजिएट फक्त प्रॉडक्ट सतत खात राहिल्यामुळं अख्खा गायब होतोय. मला वाटतं कोरोना भारतामध्ये येऊन आता 1.5 वर्ष झालं. पहिल्या मीटिंग पासून आपण सांगतोय, की आर-जी-जेल सगळ्यांनी खा. हा ऑक्सिजनचा कंटेनर आहे. आर-जी-जेल सगळ्यांनी खा. पूर्ण भरपूर खा. पण आपण पण खायला पाहिजे. लोकांना सांगायला पाहिजे. हा फायदा आपल्या सगळ्यांचा होऊ शकतो. आता पहिला लेसन बिनकामाची तोंडाळ बडबड बंद. फक्त मला काय करता येईल? मी काय करायला पाहिजे? या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. गोष्ट नेमकी कशी आहे, की समजा आता एक विचार केला, की एखादा शेतकरी आहे. आणि तो शेतकरी त्याच्या शेतामध्ये त्याला 1 एकरभर रान दिलंय, शेत दिलंय. त्या शेतामध्ये फक्त तो पेरलंय बरं का त्याने. पेरल्यानंतर काही दिवसानं ते उगवलं, भरपूर पाऊस आला, भरपूर तण आलं आणि परत मग झाला. आता हे पहिलं पीक झालं, दुसरं पीक त्यातच काहीतरी लावून गेला, तिसरं पीक त्यातच लावून गेला. ते पीक येणार आहे का? अजिबात येणार नाही. का येणार नाही? पहिलं आहे त्या शेतातला कचरा काढावा लागेल, ते रान क्लीन करावं लागेल, नंतर पेरावं लागेल. तसं दादांनो तुम्ही लहान झाल्यापासून तुमचं डोकं तेवढंच आहे ना. जे तुम्ही 10वीत शिकला तेच डोक्यामध्ये. घरचे काय बोलले, गावातला काय बोलला तेच डोक्यामध्ये. लग्न झालं, सासू काय बोलली तेच डोक्यामध्ये. बाजूला काय बोलला तेच डोक्यामध्ये. स्टॉकिस्टनी मला सर्व्हिस कशी दिली माझ्या तेच डोक्यामध्ये. कंपनी काय करते तेच डोक्यामध्ये. हे सगळं कचरा बंद करण्याकरता शून्याध्यान करायचंय तुम्हाला. डॉक्टर लिम सरांनी शिकवलं आपल्याला परवा. मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे. एक्सरसाइज महत्वाचं आहे. वर्कआउट करा आणि सगळ्यात महत्वाची आपली डोकी क्लीन स्वच्छ ठेवा. कारण शेत क्लीन असेल तर नवं बियाणं पेरता येतं. पहिला हंडा रिकामा झाला तर दुसरा हंडा भरता येतो. त्याच्यातच नवीन पाणी घेता येत नाही. वाया जाईल ते बिनकामाचं. त्याच्यामुळे क्लीन व्हा. ही माहिती करून घ्या. आता गोष्ट नंबर 2. गोष्ट नंबर 2 तुम्ही कधी जिराफ हा प्राणी ऐकलाय का? कधी वाईल्ड लाईफ टीव्हीला कधी बघता का? तर जे जिराफ आहे ना,
आता जिराफ तुम्हाला माहितीये का, कुठल्याही झाड खाली वाकून ते कधी खात नाही. डायरेक्ट ते एवढं उंच असतं ना, त्याची हाईटच असते 14-15 फूट. ते डायरेक्ट नुसती मान केली तर कुठल्याही झाडाच्या शेंड्याची पानं खाऊ शकतं ते डायरेक्ट. त्याला दिसतं वादळ कुठनं आलंय, काय कुठनं आलंय, हत्ती कुठनं येतोय, वाघ कुठनं येतोय पटापट. पण असं असताना त्या जंगलामध्ये ते वावरत असतं. त्याला भीती सगळीकडची आहे. त्याला दिसतं खूप लांबचं. पण तुम्हाला माहितीये का, जेव्हा त्या जिराफाला बाळ होतं, बाळ झाल्यानंतर ते त्याला चाटत बसत नाही. पहिल्यांदा एक साधारणपणे 2, 3, 4 मिनिटं त्याला हुंकतं, बघतं इकडं-तिकडं काय आहे का आणि एक जोरात त्याच्या पेकाटात लाथ मारतं. ते लाथ मारतं, की 5व्या मिनिटाला म्हणजे बाळ जन्माला आणून 5व्या मिनिटाला जर पेकाटात लाथ मारली, तर ते लांब जाऊन पडतं एक 2, 3, 4 फुटावर. आता परत काय करतं ते अजून एक 5-10 मिनिटं इकडे-तिकडे फिरतं, 2 राउंड मारतं त्याच्या बाळाभोवती, परत एक पेकाटात लाथ मारतं. पेकाटात लाथ तोपर्यंत मारत राहतो, जोपर्यंत ते बाळ उठून पळत नाही. पेकाटात लाथ ते याच्याकरता मारतं, की "दादा मी तुला उचलून मांडीवरती घेऊन दूध पाजू शकत नाही. कारण तू जर इथंच पडून राहिला, तर तुझी शिकार वाघ, कोल्हे, लांडगे कुणी पण करायला लागेल. तुला उठायचंय आणि दादा पळायचा आहे. पण माझा माणूस नावाचा एक प्राणी आहे." अगदी तानबाळ होता, 6 महिन्याचा होता, वर्षाचा होता, तरी आई-वडील माझा पिंट्या, माझा बंटी, माझी आणखी कोणतरी तुम्हाला कुरवाळतायत, गोंजारतात आहे. 10 वर्षाचा झाला, अंथरुणातनं उठायचं कळत नाहीये. जॉइन झाला 1 तारखेला पी करायचं कळत नाही, मीटिंगला यायचं कळत नाही. आता कोरोना झाला, दवाखान्यात जायचं कळत नाही. ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला कळाल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं. इथं कोणी दुसरं येणार नाही. लोकं जीवानिशी जातायत कारण नसताना. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की आपण मोठे झालोय तर आपली काळजी घ्या. कारण जो लीडर स्वतःची काळजी घेतो तोच त्याच्या टीमची काळजी घेऊ शकतो. लीडर हा लहान मुलासारखा रडका भित्रा अजिबात चालणार नाही. कारण जर तुम्हाला क्राउन अँबॅसेडर व्हायचंय आणि अख्खी टीम हँडल करायची आहे, तर जिराफासारखं टेक्निक वापरायला सुरुवात करा आणि मोठं व्हायला सुरुवात करा. अजून एक महत्वाचं, हाऊ डू वी प्रेझेंट व्हॉट यू रिप्रेझेंट म्हणजे आता तुम्ही काय दिसताय आणि काय सांगायला चाललाय. डिएक्शनचं काम सांगायला चाललाय, गबाळ्यासारखे कपडे घालायला चाललाय, फिटनेस बरोबर नाही, ढेरी एवढी वाढवून ठेवली आहे, केस वाढवून ठेवलेत, टाईमपास सारखं मीटिंग 9ला आहे, मीटिंग आलाय 9:30ला, स्टॉक पॉइंट कधी पण उघडायची टाईम एक, बंद करायचं टाईम आहे, कोणाला काय सांगत नाही, माहितीच काय नाही, कम्युनिकेट होत नाही. सगळ्यात महत्वाचं मी आज कसा वागतो, ते मला बघून दुनिया कॉपी करणार आहे. त्याच्यामुळं आपण एकदम प्रॉम्प्ट अलर्ट असायला पाहिजे, की कुठं बोट पण ठेवायला जागा नसायला पाहिजे. हे आपण करणं खूप महत्वाचं आहे. स्वतःसाठी नाही. स्वतःसाठी सगळं आपोआप केलं जाईल. जेव्हा मी लोकांना सर्व्हिस चांगली देणार आहे, लोकांना सपोर्ट चांगला करणार आहे, तेव्हाच लोकं तुम्हाला निवडून देतील. तेवढंच लोकं तुमच्याकडनं मटेरियल घेतील. तेवढंच लोकं तुमचा फॉलोअप करायला लागतील. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं अख्खं जगाला कुणालाही ब्लेम न करता हे जग खूप सुंदर आहे. आई-वडील खूप चांगले होते, अपलाईन चांगली होती, डॉक्टरलाईन चांगले, प्रॉडक्ट चांगले, डाउनलाईन चांगली, सगळे चांगले. जे काय शिकायचंय, जे काय करायचंय ते मला स्वतःला करायचंय. हे जोपर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी आपण आपल्यावरती घेणार नाही आणि आपल्यातला बदल पाहून म्हटली पाहिजे, "बास हे करतात म्हणजे आपण करायला पाहिजे." त्यामुळे तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं दिसणं, तुमचं वागणं, तुमचा पीव्ही रिपोर्ट, तुमची डाउनलाईन, तुमची तत्परता कायम मरते दम तक दिसायला पाहिजे. आपोआप तुमच्याकडनं इतिहास रचला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं असतं अपलाईन, डाउनलाईन रिलेशन. हे रिलेशन ज्याचं घट्ट. आता मला सांगा कृष्ण अर्जुन हे रिलेशन कसं होतं? कसं रिलेशन होतं ते? महायुद्ध अख्खं मारलं की नाही त्यांनी महाभारत. सगळ्यात महत्वाचं रामायणामध्ये हू वॉज द हिरो ऑफ रामायण? तुम्हाला काय वाटतं रामायणाचा हिरो कोण सांगा बरं मला? काल हनुमान जयंती झाली. रामायणाचा हिरो कोण? आपण राम म्हणतो. रामायणाचा हिरो राम नाहीये. राम हतबल झाला होता. लक्ष्मणाला बाण लागला होता. संजीवनी कोणी दिली? संजीवनी दिलीच नसती आणि लक्ष्मण जर परत अयोध्येत गेलाच नसता, तर रामाचा राम म्हणायला अधिकारच राहिला नसता. सगळ्यात महत्वाचा त्याच्यानंतर पहिल्यांदा कोण गेलं लंकेमध्ये? त्याला माहित नव्हतं. जांबवतं सांगितलं, "हनुमाना तू उडी घेऊ शकतो, 7 समुद्रापार जाऊ शकतो." पहिल्यांदा शोधून आणला व्याऊट. ओके. सगळ्यात महत्वाचं की रामायणातला हिरो हनुमान, महाबली हनुमान. सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या टीमचे महाबली हनुमान आहात. कारण तुमच्या डाउनलाईनला हे माहीत नाहीये.
स्टॉक पॉइंट कुठे आहे, पीव्ही कसे असतात, बिल कसं असतं, मटेरियल कुठं मिळतं, बीड मध्ये काय अडचणी आहेत, वडवणीला काय अडचणी आहेत, केज मध्ये काय अडचणी आहेत, मला पुण्यात बसून कळायला पाहिजे, कोल्हापूरमध्ये काय होतंय, कोल्हापूरच्या नंदीकोळी सरांना काय प्रॉब्लेम, मला इथं बसून अशी तडप झाली पाहिजे, काय होत नाही, माझ्या मुलांचं हाल का होतं. त्याला म्हणायचं लीडर, त्याला म्हणायचं हिरो. त्यामुळं रामायणातला हिरो जसा महाबली हनुमान होता आणि त्यांनी एकजूट करून आपल्या टीमला कंबाईन करून राम पण जिवंत ठेवला, रामायण पण घडलं, इतिहास पण झाला. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. स्टोरी ऑफ डॉंकी अँड प्रिस्ट. ही गोष्ट काय माहितीये का, एकदा काय झालं माहितीये का, एक प्रिस्ट म्हणजे आपण काय म्हणूया, जो आपण म्हणतो ना गावाकडे बघा हे असतात, देवाची कामं करतात किंवा देव डोक्यावरती घेऊन फिरतात आणि मग ते काहीतरी देवळवाले वगैरे आपण म्हणतो तसं. धर्मगुरू हा शब्द इथं खरं तर खूप महान होईल तो, त्यामुळे एवढा मोठा शब्द नको मला, कारण धर्मगुरू आणि डॉंकी अशी गोष्ट मला नाही सांगायची. पण सगळ्यात महत्वाचं एक देवाचं काहीतरी देऊळ मंदिर दाखवतात. मग काय झालं माहितीये का, त्या माणसाला रोज डोक्यावरती कुठं देऊळ घेऊन जायचं राव, लोकांना ते देऊळ खाली, गावाकडे आपण बघितल्यात अशा बायका, आम्ही लहानपणी पाहिल्यात. मग देऊळ खाली ठेवायचं, मग गावातल्या लेडीज येणार, सुपातनं धान्य देणार, हळद कुंकू तिला लावणार. मग काय होतं माहितीये का, त्या माणसाला वाटतं की रोज कुठे डोक्यावरती देऊळ घेता, आपण एक गाढव पाळूया. मग ते काय करतो माहितीये का, गाढव पाळतो आणि गाढवावरती मंदिर ठेवतो. आता गाढवावरती मंदिर ठेवलं ना, की गावात ते गाढव गेलं ना, की ते गाढवाची सगळी लोक पाय धुवायची, त्या गाढवाला हळद कुंकू लावायची. आणि मग आता संध्याकाळी सगळं फिरून फिरून झालं की ते तो माणूस आणि त्या गाढवामध्ये एक दोघांमध्ये एक ठराव झालेला असतो, मी तुला फिरून आणला, असं देऊळ गावात नाही, संध्याकाळी मस्त तुला मका बिका सगळी पेंड बिंड खायला घालणार, उकिरड्यावरती जायची तुला काय सुद्धा गरज पडणार नाही, खायला एकदम एक नंबर, तुला पंचपाकवानच घालणार मी, तू काळजीच करू नको. मग असं 1-2 महिने फिरल्यानंतर त्या गाढवाला वाटतं की आपण लय रुबाबदार आहे राव, लोक आपल्या पाया पडतात, हळद कुंकू लावतात, आपले पाय धुतात आणि हे फुकटच रुबाब करते. मंदिर तर माझ्याच डोक्यावर होतं आणि लोक आता मला मान द्यायला लागली, हे काय ठेवलंय. त्यामुळं काय करतं ते, मग आता एक दिवस सकाळी उठतं आणि ते मालका भांडण करतं. त्याच्या तो असतो देवाचं काम करणारा माणूस, ज्याच्या डोक्यावरती पाठीवरती गाढवाच्या तो मंदिर ठेवायचा. त्याला हाताला म्हणजे दाव बांधून गावातनं फिरवायचा. तो म्हणतो, "काय गरज नाही. आता तू मला जसं पाहिजे तसं म्हटला तसं काय खायला प्यायला देत नाही. आता उद्यापासून मी एकटा गावात जातो." आता त्याच्या लक्षातच येत नाही, की बाबा हे उठतंय मस्तपैकी मंदिर पाठीवरती ठेवतंय आणि मला गावात नेतोय. गाढव उठतं सकाळी मस्तपैकी जातं रुबाबात, बघतात तर रे आता ते गाढव मोकळं झालंय आणि मग ते कुठेही घुसायला लागतं. घुसायला लागलं, की मग तुम्हाला माहिती आहे गावाचे लोकं काय करतात, दगड घे, काठी घे, फटकवतात त्याला आणि म्हणतात काय ते गडबड आहे राव. ह्या माणसावर गेलं तर मला लोकं पाय पण धुतायत आणि हे सगळं काम करतायत. पण एकटा गेलो तर लोकं मला मारतायत. अरे दादा, तुझ्या पाय का धूत होते? तुला हळदी-कुंकू का लावत होते? तुला तो मालक पेंड का खायला देत होता? मका का देत होता? तुझ्या पाठीवरती कोणतरी होतं, देव होता देव आणि तुला नेहणारा कोणतरी अपलाईन होता. तू अपलाईनला जर सोडला, तर तुझा डॉंकी झालाच भाऊ. लक्षात ठेव. त्याच्यामुळं रिलेशन अपलाईन, डाउनलाईनचं खूप महत्वाचं असतं. हे सांभाळायला शिका. कारण मी पण कुणाची तरी अपलाईन आहे, माझी पण कोणतरी डाउनलाईन आहे. ही एकमेकांना कनेक्ट करणारी भावना जी आहे ना, ही एक साखळी न तुटणारी, हिला सांभाळणं खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा मी मीटिंग देतोय, जेव्हा मी कोणाला तरी प्रॉस्पेक्टिंग करायला जातोय, तेव्हा माझ्या अपलाईनला मी इडिफाय कसा करतो. ही माझी अपलाईन, ओके, ह्यांचे शिक्षण असं-असं आहे, ह्यांनी एवढ्या लोकांना रिझल्ट दिलाय, ओके. आणि हे इंजिनियर, हे डॉक्टर, हे हे स्टॉकिस्ट, हे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचे स्टॉकिस्ट, हे कोल्हापूरचे स्टॉकिस्ट, हे जगदीश बिराजदार सर भरपूर मेहनत घेतात. हे अरुण आवाळे मॅडम यांचं एक हॉस्पिटल आहे. ओके. डोके मॅडम यांचं एक मोठं मोबाईलची शॉपी आहे. 2-2.5 कोटीचा टर्नओव्हर आहे. तरी पण डिएक्शन करतात. त्यांना ते आवडायला लागलंय. ईडीफाय, मी माझ्या अपलाईनला ईडीफाय काय करतो? इथं डाउनलाईन काय करते? अपलाईन तुम्हीच या. तुम्हीच प्रॉडक्ट आणा. तुम्हीच सांगा. तुम्हीच एमआरपी टीपी द्या. तुम्हीच पीव्ही द्या. अरे अपलाईनला तुम्ही जर घरगड्यासारखं राबवलं, तर तुमचं लोकं काय म्हणतील? हे असं करायला लागतं बरं. मला नाही डिएक्शन करायचं. ही गडबड होते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या अपलाईन बरोबर जसं वागता, तशीच तुमची टीम तुमच्याबरोबर वागते.
हे एक लक्षात ठेवा. त्यामुळे रिस्पेक्ट युअर अपलाईन आणि तुमचं पोश्चर गवळ्यासारखं अजिबात जाऊ नका. वट मध्ये जायचं एकदम एक नंबर मध्ये. त्याच्यामुळे तुमचं पोश्चर, तुमचं बोलणं, चालणं, वागणं खूप इम्पॉर्टंट आहे. अजिबात कॅज्युअल वागायचं नाही. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि अजून एक गोष्ट आहे, स्टोरी ऑफ फ्लाइंग क्रो, उडणारा कावळा. सगळ्यात महत्वाचं ठेवा, कावळा कितीही उडायला लागला तरी गरुडा एवढा उंच जाऊ शकतो का हो? कधीच जाऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा, एक गोष्ट असते, एकाला आपण म्हणतो इगो. किती अक्षरी शब्द आहे? 3 अक्षर, ई-जी-ओ. पण 12 अक्षराचा शब्द तो फोडून टाकतो, वाट लावून टाकतो त्याची. कुठला शब्द आहे 12 अक्षरी? रिलेशनशिप. अक्षर काढून बघा, RELATIONSHIP. या 12 अक्षरांची वाट लावायची काम करतो इगो. इगोचा अर्थ काय माहितीये का? इरेजेस गॉड आउट. तुमच्यातलं देवत्व, तुमच्यातली नम्रता, तुमच्यातली शालीनता खतम करून टाकणं. अहंकार, असंच का, तसंच का, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, ताठरपणा. ताठरपणा जेवढा ठेवाल तेवढं आपण संपून जाऊ. नम्रता अंगी ठेवा. महात्मा गांधी बघा, APJ अब्दुल कलाम बघा, शिवाजी महाराज बघा, टाटा बघा, बिर्ला बघा, अंबानी बघा, लक्ष्मीचंद मित्तल बघा, कुणीही बघा, किती नम्र असतं. त्याच्यामुळं महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती. नम्र व्हा आणि कामाला सुरुवात करा. सगळ्यात महत्वाचं, हा माझ्याकडनं पुढं घेत नाही, त्याला किती समजवलं ऐकतच नाही. अहो दादा, आता पण लोक आमचं सुद्धा ऐकत नाहीत. मीटिंगला या, येणार नाही. 1 तारखेला PV करा, करणार नाही. नुकसान कुणाचं आहे? जे ऐकणार नाही त्यांचं नुकसान होणार आहे. प्रत्येक तुमच्या वर्गामध्ये किती मुलं होती आठवा, तुमच्या गावात 8वीला, 9वीला, 10वीला सगळे टॉप आले का? नाही आले ना. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, त्या शाळेतली 4-5 पोरं चमकतात. काही लोक दुकानं टाकतील, काही लोक वडापावची गाडी टाकतील, काही लोक दारी धरतील, काही लोक कलेक्टर होतील. त्यामुळं जो तुमच्याशी चांगला वागतो, ज्याला काहीतरी करायचंय, ते निवडत 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 एक माळ तयार करा आणि ती घेऊन कामाला लागा. त्यामुळं कोणाला नावं ठेवायची नाही, कोणाला वाईट म्हणायचं नाही, कोणाला वाद विवाद अजिबात करायचा नाही. त्याचा ताठरपणा त्याच्या सोबत लवचिक राहा. महेंद्रसिंग धोनी, ओके, कुणालाच उलट बोलत नाही, कधीच उलट बोलत नाही, काय नाही, मस्तपैकी आला. एका झारखंडच्या क्रिकेट ग्राउंडच्या वरती पाणी मारणाऱ्याचा मुलगा महेंद्रसिंग धोनी कोण झाला. बघता ना तुम्ही कोण कोण काय काय होतं ते. नाहीतर आपण बघितलं सुनील गावस्करचा मुलगा का क्लिक नाही झाला? ओके होतं ना सगळं पहिल्यापासून. महेंद्रसिंग धोनी का क्लिक झाला? विराट कोहली का क्लिक झाला? त्याचे वडील कोण होते? गव्हर्नमेंट ऑफिसर. नाही म्हटले तुला व्हायचं तसं हो, व्हायचं तुला करायचं तसं कर, मी तुझ्याकडे काही येणार नाही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मेहनत घ्यायची आणि वाढायचंय. मेहनत घेणारा नम्र असतो. ज्याला फुकट मिळतं तो इगो दाखवतो आणि इगो कट होतो. उडणारा पतंग कट केला जातो. सगळं एक लक्षात ठेवा. त्याच्यामुळं पोलाइट राहा, शांत राहा, ऑटोमॅटिक सगळं व्हायला लागेल. आणि रिमेंबर द डुप्लिकेशन, ही गोष्ट तुम्हाला लहानपणी शिकवली होती. मग म्हणजे माकड आणि टोपीवाला गोष्ट आपण ऐकली की नाही? म्हणजे काय झालं, एक टोपीवाला होता, पाटीत भरून टोप्या विकायला निघाला, एका झाडाखाली झोपला आणि सगळी माकडं बघितलं की त्याच्या डोक्यावरती टोपी आहे. अरे टोपल्यात पण टोप्या दिसतायत. मग सगळे माकडाने टोप्या घातल्या आणि टोप्या घेऊन झाडावरती गेली. अरे आता काय माझ्या टोप्या गेल्या, टोप्या गेल्या. मग नंतर त्याला आयडिया सुचली, अरे मग आता काय करायचं? दगड मारते तरी टोप्या टाकत नाहीत, इकडनं काठी मारते तरी दाखवत नाहीत. वैतागला आणि त्याने काय केलं, धरली डोक्यावरची टोपी आणि दिली ती पाठीत टाकून. अरे परत टोपी टाकायची असते. सगळ्या माकडांनी टोप्या कशात टाकल्या? तर पाठीत टाकल्या आणि तो निघून गेला. म्हणजे डुप्लिकेशन, तुमची टीम तुमच्याकडनं डुप्लिकेट करणार आहे दादांनो. 1 तारखेला PV, 1 तारखेला PV. माझी अपलाईन 9 वाजता मीटिंगला येते का? बरोबर ती लोक 9 वाजता मीटिंगला येणार. माझी मीटिंग मधनं गायब झाली तर अपलाईन माझ्यावरती वॉच ठेवते का? ऑटोमॅटिक ती लोक येऊन बसणार. कोण आलं होतं, कोण गेलं होतं, काय झालं होतं. सध्या सगळ्यात सोपा जर कुठला बिझनेस झाला असेल तर नेटवर्क मार्केटिंग. कारण आता बाहेर कोरोना आहे, दुकानं बंद आहेत. त्याच्यानंतर नोकऱ्यामध्ये कंपनीत कामाला गेले की 20 लोकांना कोरोना झालाय, तुम्हालाही कोरोना होऊ शकतो. घरात झूम मीटिंग बघताना काही कोरोना होतोय का तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे घरातनं मीटिंग करताना, लोकांना कॉल करताना? काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जे कराल तसं तुमची टीम करायला लागेल.
मला माहितीये गेल्या 2 वर्षात कित्येक डिएक्शनच्या लोकांनी झूम ऍप डाउनलोड नाही केलं मोबाईलमध्ये असून. नुकसान कोणाचं आहे? पण आता जो बिझनेस होतो तो गावाकडनं होतोय. बार्शी असेल, त्याच्यानंतर वडवणी असेल, केज असेल, कोल्हापूर असेल, खेडेगावची लोक पुण्यातल्या मीटिंग अटेंड करायला लागली. पण फायदा कसा झाला आमचा माहितीये का? की आम्ही पुण्यात राहून तुमच्याकडे आता येऊ शकत नव्हतो, पण झूमच्या माध्यमातून यायला लागलो आणि कंपनीचा टर्नओव्हर वाढला, कंपनीचा सेल वाढला. त्याच्यामुळं आता तुम्हाला प्रचंड लीडर दिसायला लागतील. 1-1.5-2 वर्षामध्ये अख्खा कायापालट व्हायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जसं करता तशी तुमची टीम वागायला लागेल. आणि मास्टर द आर्ट ऑफ कम्युनिकेशन, तुम्हाला कम्युनिकेशन करायला जमलं पाहिजे. हू कॅन बी एन एक्सलंट कम्युनिकेटर. कंपनीत काय झालंय मला कळालं, मी डाउनलाईनला सांगितलं, स्टॉक पॉइंटला मी गेलो, सर असं असं आलंय, स्टॉक पॉइंट मधनं मला काय माहिती कळाली, माझ्या टीम पर्यंत पोहोचवली. त्याच्यानंतर तिथल्या वीकली मीटिंगची माहिती पोहोचवली, नवीन प्रोडक्ट कुठलं आलंय, कसं लागतंय, पीव्ही कुठल्या आल्या, ऑफर कुठल्या आल्या. बोला 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 आणि बोलतच राहा. तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला सांगावं लागेल, जे जमतंय ते सांगावं लागेल. असं कोणी म्हटलं का इंग्लिशमध्ये सांग, लिहून दाखव, काही नाही. तळमळ दिसायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, तुम्ही बोलत असताना लोक तुमच्याशी कसं वागतात ह्याचा मी तुम्हाला एक नमुना दाखवतो. तुम्हाला मी गोष्ट सांगतो. गोष्ट आहे मुल्ला नसरुद्दीन आणि त्याचा मुलगा. आता जो मुल्ला नसरुद्दीन आहे ना, हा एक तुम्हाला मी सांगू का मार्गदर्शक आहे. म्हणजे तो साधा, आपला कबीर कसे होते, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, भारुडं लिहिलेले, तसा मुल्ला नसरुद्दीन त्या काळातला एक. आता मुल्ला नसरुद्दीन आणि त्याचा मुलगा यांच्या घरी गाढव होतं, गाढव. मग आता काय झालं, ते या गावातून त्या गावात जायचे. मग आता एकदा काय झालं, मुल्ला नसरुद्दीननी त्याच्या मुलाला बसवलं गाढवावर आणि तो चालायला लागला रस्त्याने. चालायला लागल्यानंतर तो गावातनं जस्ट आता म्हणजे त्याच्या वस्तीवरून गावात घुसतोय, तिथं एक त्याला एक 4-5 लोकं दिसली गावातली आणि हसायला लागली. "याला काय पोरगे, चांगलं जवान धडधाकट पोरगे, 11-12 वर्षाचं, त्याला काय झालेलं नाही आणि म्हाताऱ्या बाबांना काय करतंय, चालायला लावलंय आणि स्वतः बसलंय गाढवावर. ए उतर खाली, तुला कळतं का काय? तुझ्या वडिलांना चालायला लावतो आणि स्वतः बसलाय. जा." मग ते म्हणतं, बाबा हे लोकं आपल्याला अशी बोलायला लागली, आपण काय करू? तुम्ही बसा, तुम्ही पण थकायला नको आणि मी आता गाढवाच्या पुढे चालतो." मग आता त्याचा मुलगा चालायला लागला आणि असे चालत, चालत, चालत ते दुसऱ्या वार्डात गेले असतील. दुसऱ्या वार्डात गेले की तिथं बघायला लागली लोकं. आता म्हणजे त्याचे वडील बसले होते गाढवावरती आणि बारकं 10-11 वर्षाचं पोरगं चालत होतं. "अरे काय दादा, तुला काय कळतं का? बारक्या पोरांचे पाय दुखायला लागले. एवढा धडधाकटून तू बसलाय व्हय गाढवावर आणि पोराला चालायला लावलंय व्हय? उतर खाली, तुला काय कळतं का?" मग ते म्हटलं, "अरे यार, अरे." मुल्ला नसरुद्दीन त्याच्या मुलाला म्हटला, "आता काम कर." हे लोकं असेही बोलायला लागली. "आता काम कर." मग काय करतो, मी पण उतरतो खाली. मग आता मुलगा पण उतरला, त्याचा तो मुल्ला नसरुद्दीन पण उतरला आणि दोघं म्हणायला लागली, "लोकं बोलतायत, आपण काय करूया, गाढवं आपलं असंच मोकळं चालत ठेवूया आणि आपण दोघं गाढवाच्या पुढे चालू." असे चालत चालत ते पुढच्या वार्डात गेले. लोकं म्हणली, "याला काय दोघंच्या दोघं गाढव आहेत राव. गाढव चांगलं मोकळं चाललंय मागं आणि गाढवाच्या पुढे चालत चालले." आता मला तुम्हाला काय सांगायचंय, लोक तुम्हाला काय चहा कॉफी विकतो का देवकर, तू काय डॉक्टर झाला का? 2003 साली मला म्हणत होते. आज त्या कंपनीत लोक तशीच राहिली. देवकर ओके, आवाज आला का आता? ओके, हॅलो. एक मिनिट, मला फक्त आवाज आला का सांगा. आवाज आला ना? हो सर. ओके ओके ओके. आपली गाढवाची गोष्ट चालली होती बरं का. हा, तर काय होतं की लोक दोन्हीकडनं बोलतात. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, काय लोक तुम्हाला आज नावं ठेवतील. तुम्ही कशाला ब्युटी पार्लर तुमचं चांगलं चाललंय आणि असं कुठं असतं का? एमएलएम काही खरं नसतं. लोक फसवतात, लोक चिटिंग करतात. ऍक्च्युली तुम्हाला मी सांगतो, इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आता बघितलं, सगळ्यात जास्त बेरोजगार लोकांचा देश आहे भारत.
लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, शेतकऱ्यांच्या मालाला अजिबात भाव नाही, गव्हर्नमेंटमध्ये भरती होताना दिसत नाही, प्रायव्हेट लोकांना सुद्धा जॉबमध्ये 10-10, 12-12 तास काम करावं लागतंय. एवढ्या सगळ्या अडचणी असताना सगळ्यात 100 नंबरी जर तुम्हाला करिअर करायचं असेल, तर तुमच्या माझ्या पुढे एकच पर्याय आहे, नेटवर्क मार्केटिंग. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं येस फॉर सेन्स, म्हणजे मला थोडंसं डोकं चालवायची गरज आहे, की नेमकं लोकांना काय गरज आहे, नेमकं लोकं काय म्हणतात, की लोकं खरंच घेणारी आहेत का नाही घेणारी आहेत, का माझी मापं काढायला आली आहेत. तर ज्याच्या त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये फिरलं की आपोआप सगळं कळायला लागेल. आणि आय फॉर इंटरप्रिट, म्हणजे तुम्हाला दुवा बनायचंय. कंपनीचे प्रॉडक्ट आहेत, तुम्ही आहात मध्ये, लोकांच्या खिशात पैसा आहे, फक्त ते घेत नाहीत, तुम्ही घेता, तुम्हाला आवडलंय, त्यांना सांगायला जमलं पाहिजे, तुम्हाला बोलायला जमलं पाहिजे आणि ते कनेक्शन साधून द्यायचे मधल्यामध्ये आणि इव्हॅल्युएट करता आलं पाहिजे. हा घेणार आहे, नाही घेणार आहे, हा टाइमपास करतो का मला उगाच वापरून घेतोय. आणि लोकांना रिएक्ट करू नका, रिस्पॉन्ड करा. रिएक्ट म्हणजे हमरी तुमरी करणे, वादावादी करणे, भांडणं करणे, मारामाऱ्या करणे, ओके, एकमेकाला पाण्यात बघणे, मस्तर असलं काहीच करू नका. ज्याला जे करायचंय त्याला ते करू द्या. त्याच्या डोक्यात जेवढा कचरा असेल तेवढा कचरा, त्याची पिकं वाढणार नाही, तो मोठा होणार नाही. तिकडं पाहू नका. जो तुम्हाला काम करायचंय स्वतःवरती काम करा, स्वतःवरती मेहनत घ्या, रिस्पॉन्ड करा. ऐकलं ठीक आहे, दुसरा माणूस, तिसरा माणूस हे काम करत राहा. आणि लोक कसंही केलं तरी बोलणार आहेत. फक्त जी लोक तुम्हाला बोलतात त्याला म्हणायचं, तुझा दर महिन्याचा इन्कम काय आहे, तुझ्याकडे किती गाड्या आहेत, तुझ्याकडे किती बंगला आहेत, तुझी मुलं कुठल्या शाळेत शिकतात, तुला स्वतःचं घर आहे का, तर मला माहिती सांग. नाहीतर 90 सुटायचं काम केलं तरी दादा, माझी ताई, माझी अक्का चालेल. मला जे आवडतं ते मी बघतो, मी ऐकतो मीटिंग, डॉक्टर लिमच्या मीटिंग पाहतो आणि कंपनी खूप चांगली आहे. नाहीतर तुम्ही एक संध्याकाळी 9च्या मीटिंगला या, 4-5 दिवस अटेंड करा आणि मग जर तुम्हाला वाटलं नको तर मग सांगा, पण आता डायरेक्ट सांगू नका. असं लोकांना समजावून सांगायचं काम करा. याच्यानंतर टीमवर्क मेक्स ड्रीम वर्क. तुम्हाला तुमच्या टीमला घेऊन कॅरी करायचंय. सगळ्याच लोकांना सगळं जमत नाही. काय अनपढ असतील, काय महिला असतील ज्या बाहेर येऊ शकत नाही, त्यांची लहान मुलं असतील पण काम करायचा हुरूप चांगला आहे. आता काय आपल्या बार्शीच्या लेडीज आहेत, पुण्यात येऊ शकत नाही, काही गरज नाही, पण आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, तिथं आपण मीटिंग घेऊ शकतो किंवा त्यांना इथून जे काही लागेल ते आपल्या झूम मीटिंगच्या थ्रू पुरवू शकतो. म्हणजे प्रत्येकाला मदतीचा हात द्या, ओके. आणि टीमवर्क करायचंय. एकटं आपण काही जिंकू शकत नाही. एकटे शिवाजी महाराज होऊ शकले नसते, एकटे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकत नाही, एकटा टाटा टेल्को चालवू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं या गोष्टी लक्षात ठेवा. आणि टीम वर्क म्हणजे एकत्र आलीच पाहिजे. आणि ह्याचे गोल्डन रूल्स असतात, थंब रूल. गोल्डन रूल काय, इफ युअर लेवल ऑफ कन्व्हिक्शन इज हायर दॅन द डाऊट ऑफ प्रॉस्पेक्ट. लोकांना जेवढ्या शंका आहेत तेवढ्या शंका जर तुम्हाला खोडून काढता आल्या, सगळ्यात महत्वाचं, तर काय व्हायला लागतं, तुमचं प्रॉस्पेक्ट ऑटोमॅटिक साइन व्हायला लागतं. त्याच्यामुळं तुमचं सांगायची लेवल चांगली असायला पाहिजे, लेवल ऑफ कन्व्हिक्शन. तुम्हाला त्याच्याकरता नॉलेज चांगलं असायला पाहिजे. आता याच्याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट अशी आहे की गोष्ट आहे कृष्ण आणि बलरामाची. आता इथं बघा, नीट जाईल. इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमचं कन्व्हिक्शन, म्यूट कर, म्यूट. कन्व्हिक्शन तुमचं चांगलं असायला पाहिजे. म्हणजे काय, की तो म्हणतो 100% मी बरा होईन ना, ह्याची किंमतच जास्त आहे, किती महिने खाल्ल्यावर ह्याची काय गॅरंटी आहे, मी तुला नंतर डबल पैसे देतो. असे सगळ्या शंका कुशंका लोक त्याच्यावरतीच घेतात की त्यांनी कधी प्रॉडक्ट खाल्लेलंच नसतं, वापरलेलंच नसतं. त्यामुळे त्यावेळेस तुम्ही अपलायन्सचा सपोर्ट घेऊ शकता, त्याला झूम मीटिंगला कॉल करू शकता, त्याला कॉन्फरन्स कॉलमध्ये टाकू शकता. इंटरव्ह्यूला जाणाऱ्या माणसालाच पहिल्यांदा तिथले जुने परमनंट वर्कर, परमनंट सुपरवायझर त्याला जास्त दमात घ्यायचं काम करतात. अरे तो एमपीएससी पास झालाय, तो चांगला टॅलेंट एमबीए फर्स्ट क्लास मधले मुलगा आहे आणि त्याला त्याची मापं तुम्ही काय काढणार. सगळ्यात महत्वाचं तुमचं नॉलेज वाढवा. इथं तुम्हाला मी गोष्ट सांगतो आणि घाबरायचं नाही. सगळ्यात महत्वाचं फिअर, तुमचा फिअर फॅक्टर पहिला, फेस द फिअर, फिअर विल गॉन अवे. म्हणजे जिथं भीती वाटते तेच काम पहिल्यांदा करून टाकायचं. आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो. गोष्ट आहे कृष्ण आणि बलरामाची. एकदा काय झालं माहितीये का, की ते गुरुकुलमध्ये राहायला होते आणि गुरुकुलमध्ये त्यांचा एक नियम आहे.
गुरुकुलमध्ये जे त्या गुरुकुलला त्या जुन्या काळामध्ये चुली होत्या, चुली, आणि बाहेरच्या चुलीवरती त्यांना स्वयंपाक करायला लागायचा. त्यामुळे जायचं त्यांनी आणि मग त्यांनी काय करून आणायचं, जळण, काटक्या, शेणकुटं काय असेल तेवढं घेऊन आपलं यायचं. तो कृष्ण बलराम असेल तरी सुद्धा त्यांना नियम तोच. आता काय झालं, इथं हे असताना मग त्यांच्यासाठी त्या जे ऋषीमुनी होते त्यांनी शिदोरी दिली, हे जा भाकरी खा, उशीर झाला तर या पटकन, अंधार व्हायच्या आतमध्ये. पण हे जंगलात गेले आणि त्यांना अंधार झाला, आणि अंधार झाल्यावरती आता काय करायचं, माघारी तर जाता येत नाही. तेव्हा थोडीच बॅटरी होती का लाईट होती. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता मुक्काम करू आणि सकाळी उठून जाऊया. मग झालं काय माहितीये का, बलराम आणि कृष्ण आता हे लागले घाबरायला. अरे मग झोपायचं कसं काय, जंगलात तर आपण आलोय, कुठली जंगली प्राणी येतील, शाप येतील, राक्षस येतील, काय करायचं. मग पहिला म्हणतो की कृष्ण, आता कृष्ण म्हणतो मी लहान आहे, मी पहिला झोपतो, आणि मग एक प्रहर झाला की नंतर तू झोप, मी उठतो. मग झालं गंमत. आता हा झोपला मस्तपैकी, संध्याकाळच्या 8-9 वाजता झोपला. मग 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, एक राक्षस तिकडनं आला मोठा मोठा, आणि तो राक्षस यायला लागला की हा घाबरायचा, आणि घाबरला की मग त्याला मोठ्याने ओरडत राहायचा, आणि घाबरून घाबरून एवढं झालं, घाबरला तो, की म्हणजे त्याला काहीतरी फेकायचा प्रयत्न केला, मारायचा प्रयत्न केला, पण तो घाबरायलाच तयार नाही. हे करता करता घामाघूम तर झालाय, जवळ तरी यायचा, पण काय करायचा तर नाही. आणि मग घाबरून घाबरून ते बघितलं, अरे बाबा आता 12 वाजले, आता माझा टाइम संपत आलाय, आता आपण याला उठवून आपण झोपू. आता झोपू म्हटल्यानंतर मग काय झालं, कृष्णाचा नंबर आला, आणि बघितलं दादा तर झोपताना फार घामाघूम झालाय, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, पण दादानी मला काय सांगितलं नाही. मग हा झोपला. ठीक आहे. बलराम झोपला. झोपला तर त्याला झोप कुठे लागते असं घाबरत घाबरत. आणि कृष्ण उठला. कृष्णाने बघितलं तिथनं काहीतरी त्या झाडावरनं हलतंय, आणि काहीतरी असं अंगावरती येतंय, राक्षसासारखं काहीतरी दिसतंय. आणि मग कृष्णाने काय केलं, आता मग पहिल्यांदा काय व्हायचं, बलराम असताना तो राक्षस मोठा मोठा होत जायचा, खूप मोठा होत जायचा, आणि खूप मोठा होत गेला, हा घाबरत घाबरत बारकाने घाबरला. नंतर कृष्ण उठल्यानंतर काय झालं, तो राक्षस मोठा मोठा आकार घ्यायला लागला. आता कृष्णच तो, कृष्णाने त्याच्यापेक्षा मोठा आकार घेतला, एवढा मोठा झाला की त्या राक्षसाला बारका करत 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 एवढा बारका करून टाकला, त्याची गोटी केली बारीक, आणि गोटी केली, डबीत भरली, आणि ठेवलं उशाला आणून. आणि बलरामच्या शेजारी कृष्ण पण झोपला. आता मस्तपैकी सकाळ झाली, उठतो तर बघतो तर कृष्णही झोपलाय. म्हणला तू बरोबर नाही करत राव हे माझ्याशी, तुझा नंबर होता, तू कसा काय झोपला. म्हणला काय दादा, काय झालं रे, तुला काय प्रॉब्लेम आला का रात्री, तुला काय झोपमोड झाली का, शांत झोपून दिलाय की नाही, माझं काय चुकलंय का. नाही नाही, पण अरे कसं काय असं. आणि मग तो सांगायला लागला की अरे असं असं झालं, रात्री एक राक्षस येत होता, हा खूप मोठा मोठा मला त्रास द्यायचा, आणि त्यामुळे मी घाबरलो, आणि मला काय कळालं नाही, माझी झोप पण नीट लागली नाही, आणि बघतोय तर तूच शेजारी येऊन झोपलाय. अरे म्हणे, तू ज्याला घाबरत होता ना त्याला डबीत न्या, बंद करून टाकलाय. हे बघ काय करते ते. त्याच्यामुळे तुम्ही जर एखाद्या गावात गेला, एखाद्या मीटिंगला गेला, बिनकामाची नकोटी तोंड तुमच्या अंगावरती येतात. हे खरं आहे का? हे प्रॉडक्ट बरोबर आहे का? ही पेस्ट अशी कशी काय? गॅनोड्रामा म्हणजे काय? तुम्हाला जमतंय का? अरे दादानो, त्याला गॅनोड्रामाचा जी पण माहिती नाहीये. बिनधास्त त्याच्या अंगावरती जा. कोण नडतोय तो आपण बघूया. कारण गॅनोड्रामा त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहितीये. तुम्हाला डॉक्टर ली माहितीये, तुम्हाला आरजीजीएल माहितीये, तुम्हाला कॉफी माहितीये, तुम्हाला कोकोची माहितीये. बिनधास्त खाऊन दाखवा ना. घाबरू नका. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही डीएक्सएनचे कृष्ण आहात. ओके, त्याच्यामुळे सगळं वापरा. तुम्ही हनुमान आहात, तुम्ही कृष्ण आहात. सगळ्यात महत्वाचं, घाबरायचं नाही. सगळ्यात थंब रूल, फेस द फिअर. त्याच्या मग लोक तुम्हाला, अरे माझी अपलाईन सुदृढ आहे बरं का, एकदम मस्तपैकी सांगतात, कॉन्फिडेंटली बोलतात, कसली पण मीटिंग कन्व्हर्ट करून देतात, लोक जॉईन होतात. मग तुमच्या टीमचा तुमच्यावरती विश्वास बसायला लागेल. याच्या पुढची एक गोष्ट आहे, इफ इट इज टू बी, इट इज अप टू मी. 2 गाढवांची गोष्ट आहे. एका गाढवाचं नाव असतं भोला, आणि एकाचं नाव असतं धोला. आता भोला आणि धोला 2 गाढवं एकत्र चरायची, एकत्र फिरायची, एकत्र अंघोळ करायची, एकत्र धुवायची नाही, खेळायची. ओके, हे जरा जास्त होते नाही का. त्याच्यामुळे असं नाही, एकत्र खेळायचं. पण त्याच्यातला भोला जो असतो ना, तो काय म्हणतो माहितीये का, एक काम कर, तू जरा जास्त आगाऊपणा करत जाऊ नको. कुठली पण गोष्ट 2दा विचार करत जा, आणि मग निर्णय घेत जा. तू एका झपाट्यात कामाला लागतो, बिनकामाचा त्रास होईल. अरे म्हणला, मग तो जो धोला असतो ना, तो काय म्हणतो त्या भोलाला,
तुला माहितीये का आयुष्य किती वेळा आहे? एकदाच आहे ना. मग कशाला दोनदा विचार करायचा, 2-2 वेळा? काय होईल ते एकदाच होईल. मला बाबा एन्जॉय करायचा लाईफचा, काय प्रॉब्लेम नाही. ओके. मग असं असता एक दिवस काय जातात, एक दिवस ते जातात एका नदीवरून पूल असतो. त्या पुलावरनं त्यांना दुसऱ्या गावात जायचं असतं. पण असे दोघं चालत जातात आणि नंतर तो भोला एक गाढव असतं ना, त्या ढोलाला म्हणतो, "जरा मला पुलाचा प्रॉब्लेम वाटतोय बरं का. ह्या फळ्या जरा तुटल्यात आणि असं जर झालं ना, आपण नदीत पडू खाली आणि लय प्रॉब्लेम होईल. जाशील बुडून." मग आता गडबड झाली आणि मग काय होतं, नाही, नाही असं कुठं असतं का? एवढा पूल मग त्यांनी कशाला करून ठेवला असता? मस्तपैकी हळूच माणसं जातात. आपण पण जाऊ शकतो. पण आता मग तो ढोला काय ऐकत नाही. ते चालतात आणि चालतं धापकन ते पाण्यात पडतं. वरनं खाली 10-20 फूट पाण्यात पडतं, गटांगळ्या खातं, पण कसा तरी बाजूला निघतो. विचार न करणारं गाढव. विचार करणारं गाढव माघारी वळतं, गुपचूप येऊन बसतं. झाले 1-1.5 महिना गेला मस्तपैकी परत आणि मग काय होतं, ते आता म्हणतात की चला काहीतरी खायला पाहिजे राव. भूक लागली भरपूर. 1-1.5 महिन्यानंतर त्यांना अशी गोष्ट झाली, आपण सकाळपासून फिरतोय, पण मला काय खायलाच भेटत नाही. याला काय प्रॉस्पेक्टच भेटलं नाही आपल्याला राव. आपण चला चालू सांगत जाऊ. आणि अचानक त्यांना असं वाळवंट लागतं. ना तिथं झाड आहे, ना पाणी आहे, ना खायला काही आहे. चालतात. थकले बिचारे. थकले आणि असे जवळपास संध्याकाळचे 4-5 वाजले. सकाळपासून चालतायत. खायला काही नाही, प्यायला पाणी नाही, झाडाला सावली नाही. आणि मग असे धापा टाकत बसतात तिथं. तेवढ्यात तिथं आहे ना, एक उंदीर येतो, उंदीर. ते कुठून येतो का माहीत नाही. आणि त्या गाढवाला काय झालंय? अरे असं-असं झालंय राव, आम्हाला खायला-प्यायला काय नाही. तो म्हणतो, "हे काय इथं बाजूलाच गाव आहे. थोडंच की अजून तुम्ही चालला ना 1 किलोमीटर, तर तुम्हाला गाव दिसेल, शेती-बिती सगळं आहे." अरे वाह! आणि मग तो 2 गाढवं, एक भोला आणि एक धोला, दोघं धुमचकाट पळत सुटतात आणि एकदम गावाच्या बॉर्डरला येऊन थांबतात. त्यांना वस्ती दिसते, शेतकरी दिसतात, भुका तर लय लागलेल्या असतात आणि मग तो 2 गाढवं आणि मग ते म्हणतात, "अरे वाह! इथं भरपूर खायला आहे. इथं काकड्या-बिकड्या दिसतायत, भरपूर त्यांनी काढून ठेवल्यात, काकड्यांचा मळा दिसतोय. भरपूर आता आपण मस्तपैकी खाऊया." आणि तो ढोला जायच्या तयारीतच आहे. जायच्या तयारीत असताना त्याला तो भोला काय म्हणतो, "अरे जरा थांब, संध्याकाळ होऊ दे, सगळे शेतकरी रानामध्ये आहेत. बघितलं तर लय धोपाट्या टाकतील आपल्याला. आपण नको जायला. तू थांब." आयला म्हणतो, "तुझं असंच असतं राव. एवढं दिसतंय खायला तरी खाऊ देत नाही. सकाळपासून काय खायला भेटलेलं नाही. ओके, तुझं ऐकू आपण. थांबतो." झालं. मग काय झालं संध्याकाळी 6-7 वाजले. सगळी लोकं तिथे काकड्यांचा ढिगारा तसाच ठेवला. आपापल्या घरात गेले. संध्याकाळी 8-9 वाजल्या. थोडा अंधार झाला. आता हे म्हणले, "चला." मस्तपैकी काकड्याच्या मळ्यात गेले. भरपूर काकड्या खाल्ल्या, तुडुंब काकड्या खाल्ल्या आणि काकड्या खाल्ल्यानंतर हे 2 गाढव मस्तपैकी "अरे वाह! आज बेस्ट काम झालं राव. आज पार्टी झाली आपली." आणि मग त्यातला जो 2 गाढव असतात, एक भोला आणि एक धोला. आता तो काय म्हणतो माहितीये का धोला, "यार मस्त पार्टी झाली राव आज. आता इथं मी इथंच झोपतो आणि मस्तपैकी आपण एक पार्टी करू. डीजे वाले बाबू मेरा गाना चला दे." आणि मग आता तो म्हणतो, "मला गाणं म्हणायचा मूड आलाय." तो म्हणतो, "तू गाणं-बिणं काय म्हणू नको राव इथं. लोकं उठतील, घरं जवळचे आहेत, लय मारतील आपल्याला." तो म्हणतो, "नाही, मला गाणंच म्हणायचंय. डीजे वाले बाबू मेरा गाना चला दे." आणि मग तो म्हणतो, "तू म्हणत बस, जरा थांब फक्त एक 10 मिनिटं थांब. मी पलीकडे गेलो ना त्या झाडापर्यंत, की मग तू गाणं म्हणायला सुरुवात कर." 10 मिनिटं थांबतो, तो झाडात जातो भोला आणि हा गाणं म्हणतो. तुम्हाला गाढवाचं गाणं माहिती आहे? हां, हां आणि ते गाढव गाणं म्हणायला लागतं आणि ते गाढवाचा आवाज ऐकतात शेतकरी सगळे. "आयला गाढवं घुसली काकड्यात काहीतरी." शेतकरी तिकडनं 5-6 शेतकरी येतात, काटे आणतात आणि त्या ढोलाला असा धोतात बिनकामाचा, की ते परत गाणं म्हणायचं बंद झाला तो. सगळ्यात महत्वाचं तुमच्यासोबत कुठला गाढव फिरतोय ते नीट बघा. एखाद्या गावात तुम्हाला मीटिंग करता कशाला बोलवलंय? तो काय तुमच्यावरती डाव टाकणार आहे का? टाईमपास करणार आहे का? काही लोकं म्हणतात 5,000 च्या पोटात उधार द्या. पैसे कधीच देत नाहीत आपल्याला. उधार घेस्तोवर आपल्याशी लय गोड बोलायला लागतात. मीटिंग आपल्याच करायला लावतात. पीबी तुम्हाला एखाद्या गरीब स्टॉकिस्टला तुम्ही त्याच्याकडनं मटेरियल घेऊन जाता. त्याला पैसे पण देत नाही. त्या बिचाऱ्याला तिथं कोण उधार देत नाही. अशी गाढवं तुमच्या आजूबाजूला आहेत. त्या गाढवांच्यावरती वेळीच धोपाट्या टाका, नाहीतर तुम्ही त्या गाढवापैकी एक व्हाल. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि अजून एक गोष्ट आहे. इफ यू गिव्ह व्हॅल्यू, युअर टीम विल ग्रो. जर तुम्ही तुमच्या टीमचा रिस्पेक्ट दिला, त्यांना किंमत दिली, तरच तुमची टीम वाढेल. आपल्या आईला आपला मुलगा शेंबडा, लुळा, पांगळा, काळा कसा जरी असेल तरी तो आईचा मुलगा आहे. एक लक्षात ठेवा. त्यामुळे माझ्या टीमची लोकं बरोबर नाही, ही अशीच करतात, ती तशीच करतात. आपल्या टीमबद्दल निगेटिव्ह बोलत राहिला तर कसं काय होणार आहे? अजिबात नाही. त्यामुळं आपली टीम एक नंबर आहे.
मी तर सांगतो आपली DXN पुणे टीम आहे ना, एक दिवस अख्खा इंडियातला टॉप मध्ये जर कुठली टीम असेल, वर्ल्ड मध्ये पण मी सांगतो 100% माझी ठाम गॅरंटी आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास असाच वाया जाणार नाही पुण्याचा. एक नंबरला टीम आपली जाणारच. पेआउटच पेआउट असतील. लोक विदाउट कार अजिबात प्रॉस्पेक्टिंगच करणार नाहीत. प्रत्येकाचा बंगलाच असणार. पण कधी असणार? टीमला घेऊन आला तर, 6चं स्ट्रक्चर नीट केलं तर. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं की तुम्ही तुमच्या टीमला जास्तीत जास्त सांभाळत चला. हे झालं आता आपल्या मीटिंगसाठी थँक्यू. सगळ्यात महत्वाचं